पक्षी आहे. धर्माच्या कुंपणाचे रक्षण करते रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा गोसावी यांनी त्याच गावातल्या तुकाराम अंबिले यांच्यावरती केलेल्या आरोपाची जाती क्षुद्र असून देखील वेद उपनिषदांचं ज्ञान स्वतः मिळवून त्या वेद उपनिषदांचं ज्ञान स्वतःच्या कारवाईतून जनसामान्यांना खुलं केलं हा त्या तुकाराम महाराजांचा गुन्हा. यासाठी तुकाराम महाराजांवरती केलेल्या गुन्ह्यासाठी रामेश्वर भट्ट, मंबाजी गोसावी आणि तत्सम सर्व धर्मरक्षणकर्त्यांनी हातामध्ये तुकाराम महाराजांनी भक्ती नावाचं शस्त्र घेऊन त्यांनी आखलेल्या आणि गृहीत धरलेल्या धर्माच्या चौकटींना किंवा कुंपणाला फड पाडण्याचं काम केलं आहे असा आरोप लावल्यानंतर तुकाराम महाराज या धर्मपीठासमोर येतात आणि समाजासमोर गजर करतात की ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, चांडाळ ही अधिकार बाळे नारी नर आधी करोडी वेश्याही आणि सांगतात की मी माझ्या भक्तीचा आदर करून तुमच्या इथल्या कुठल्याच धर्माच्या कुंपणाचं फट पाडण्याचं काम करत नाहीये, तर मी माझ्या भक्तीचं काम करून माझ्या भक्तीच्या ताकदीनं मी तुमच्या धर्माची पायामुळे उद्ध्वस्त करण्याचं काम करतोय. थोडक्यात काय, आपले तुकाराम महाराज त्या धर्मपीठासमोर सिद्ध करून दाखवतात की होय, भक्ती तीच असते ज्या भक्तीमध्ये धर्माची कुंपणं उद्ध्वस्त करण्याची ताकद असते आणि तोच विषय बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 23 आणि विषय बोलतोय भक्ती तीच जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते. मित्रांनो, मुंबईमध्ये एका महिलेनं घरामध्ये अहिंदू असताना देखील गणपतीची स्थापना केली. त्या समाजाच्या लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिच्या घरासमोर प्रचंड मोठी गर्दी निर्माण झाली. त्या गर्दीला तोंड देत असताना त्या गर्दीतून एकदा एक प्रश्न आला. तो प्रश्न असा होता की तुम्ही अहिंदू असून देखील, तुम्ही या धर्माचे असून देखील तुम्ही गणपतीची स्थापना का केली? या प्रश्नाला उत्तर देताना ती महिला ठामपणे सांगते की मी कोणत्याही धर्माचा पुरस्कार म्हणून गणपती बसवलेला नाहीये, तर मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी गणपतीची स्थापना केली आहे. मग त्या महिलेचं ते उत्तर ऐकल्यानंतर मला त्या गणपतीचा धर्म, त्या महिलेच्या कागदपत्रांवरचा तिचा धर्म आणि त्या गर्दीचा धर्म या सगळ्या धर्मांची कुंपण उद्ध्वस्त करणाऱ्या त्या महिलेचा मातृधर्म अधिक मोठा वाटायला लागतो आणि त्या धर्माची कुंपण त्या धर्माचा पुरस्कार मला करावासा वाटतो. कारण बघा ना, अर्जुनाच्या मनातल्या कृष्णाविषयीची भक्ती, त्या भक्तीने अर्जुनाच्या मनातल्या प्रश्नांचं कुंपण उद्ध्वस्त केलं. हनुमंतरायाच्या रामप्रतीच्या भक्तीला त्याचा पशुधर्म कधी आडवा झाला नाही. भक्त प्रल्हादाची भक्ती राक्षसत्व सोडून देवत्वाला प्राप्त झाली. मग या सगळ्या भक्तीचा मग इतक्या बलाढ्य कुंपण उद्ध्वस्त करण्याची ताकद ज्या भक्तीमध्ये आहे ती भक्ती तुम्हा आम्हाला अभिप्रेत असणाऱ्या धर्माची कुंपण उद्ध्वस्त नक्कीच करू शकते असं माझं ठाम मत आहे. पण मग नुसतं धर्म तोच किंवा भक्ती तीच जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते असं म्हणलं म्हणजे तुमच्या आमच्या समोर धर्माची किंवा भक्तीची व्याख्या संपते असं आहे का? तर नाही. मला वाटतं भक्ती म्हणजे काय किंवा भक्तीची खरी व्याख्या काय आणि आमची भक्ती खरं धर्माची कुंपण उद्ध्वस्त करण्याच्या पात्रतेची आहे का याचा आम्ही चौकस विचार केला पाहिजे. कारण आमच्याकडे भक्तीचं उदाहरण द्यायचं झालं की प्रत्येक वेळी राधा आणि कृष्ण यांच्यातल्या भक्तिमय प्रेमाचं उदाहरण देण्याची प्रथा पडलेली आहे. मग राधा आणि कृष्ण यांच्यातल्या प्रेममय भक्तीचं उदाहरण देऊन त्यांचं प्रेम या जगानं जगमान्य केलं, मुक्त असताना मान्य केलं. मग आमच्या युवकांचं, आमच्या युवक युवतींचं धर्मांतरणाचं किंवा जातीभेदांचं किंवा आंतरधर्मी विवाहांचं, घरच्यांना न सांगता केलेल्या विवाहाचं अशा प्रेमाला हा समाज का मान्य करत नाही हा प्रश्न विचारण्या अगोदर आमच्या इथल्या युवांनी आम्ही राधा कृष्णाच्या भक्तिमय प्रेमाला आमच्या प्रेमातल्या आसक्तीविषयी तर बोलत नाही आहोत ना, आणि जर आम्ही तसं करत आहोत तर आम्ही खऱ्या अर्थानं धर्माची किंवा कुठलीच कुंपण उद्ध्वस्त करण्याच्या पात्रतेची नाही होत हा विचार आपण केला पाहिजे. कारण बघा ना, आता याचा अर्थ असा नाहीये की या समाजामध्ये चांगल्या धर्माची किंवा चांगल्या भक्तीची माणसं नाहीयेत, असं नाहीये. तर 20 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल राजा हे या समाजामध्ये राहतात. किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांच्या धर्मावरून अतिशय मोठा वाद झाला ते खान सर या समाजामध्ये राहतात. इतकंच काय, तर कोल्हापूरचं ते मंदिर, ती दर्गा ज्याच्या प्रवेशद्वारामध्ये गणपतीची मूर्ती आहे ते मंदिर सुद्धा या समाजामधलं आहे. पण ही सगळी अपवाद असले तरी या अपवादांचं सार्वत्रिकीकरण करून भक्तीनं धर्मांची कुंपणं खरंच उद्ध्वस्त केली आहेत असं मी म्हणणार नाही. शेवटी काय, संत ज्ञानोबा, संत चोखामेळा, संत रोहिदास, संत सावतामाळी या सगळ्या संतांसारखी भक्ती तुम्ही आम्ही आज करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी त्यांनी अशी त्यांची धर्माची बंधनं तोडून त्यांची भक्ती सिद्ध केली ना, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे. चोखामेळा म्हणतात की चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे, अशी भक्ती ज्याने केली ती भक्ती कायम खरी ठरली. थोडक्यात मला असं म्हणायचंय की भक्ती तीच जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते. या वाक्याला मी व्यापक करून असं म्हणेल की भक्ती तीच जी धर्मासोबत जाती, धर्म, पंथ, भाषा आणि यासोबत लिंगाचीही बंधनं उद्ध्वस्त करेल. त्या भक्तीने तुमचं आमचं व्यापक वाढावं एवढा आशावाद मनपूर्वक. धन्यवाद.